नमस्कार, मी किरण. तुम्ही पाहताय स्टार मराठी न्यूज. स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधांबाबत गोरगरिबांवर अन्याय होतोय. गावातील शाळा असल्या तरी शिक्षक वेळेवर येत नाहीत. उपकेंद्र असली तरी डॉक्टर अनुपस्थित असतात. या निष्काळजीपणाला वाचा फोडत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सय्यद अजहर सय्यद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसकर, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाला थेट जाब विचारणारे निवेदन दिलंय. या निवेदनात त्यांनी स्पष्ट नमूद केलंय की गावात मुलं शिकण्यासाठी सकाळपासून वर्गात बसतात, पण शिक्षक उपस्थित नसतात. काही शिक्षक मुख्यालय राहण्याऐवजी शहरात आरामात वास्तव्य करत आहेत. हे चित्र वर्षानुवर्ष सुरू असून यामुळे ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत. सय्यद यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की जर सरकारी शाळांमध्ये शिक्षक नसतील तर गोरगरिबांची मुलं कुठे जातील? प्रायव्हेट शाळा त्यांच्यापासून आर्थिकदृष्ट्या खूप दूर आहेत. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र ही केवळ नावापुरती उघडी असून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मुख्यालय उपस्थित राहत नाहीत. परिणामी सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयाचा मार्ग पत्करावा लागतो, जे त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. हजारो रुपयांचा खर्च त्यांच्यावर लादला जातो आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव धोक्यात येतो. हे कर्मचारी गावात हजर नसले तरी त्यांचा पगार मात्र ठरल्या वेळी खात्यात जमा होतो. हे प्रशासनाचं अपयश असून जनतेच्या पैशावर चालणाऱ्या यंत्रणेकडून ही अत्यंत गंभीर अनावस्था आहे, असा संताप सय्यद यांनी व्यक्त केलाय. यामुळे सय्यद यांनी पुढील तीव्र आणि स्पष्ट मागण्या केल्यात. सर्व शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी यांना मुख्यालयी वास्तव्यास सक्ती करावी. ज्यांना मुख्यालय राहायचं नसेल त्यांनी तात्काळ पदमुक्त करावं. गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या नव्या उमेदवारांची भरती करावी. तसेच जर शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशाराही सय्यद यांनी दिलाय. सध्या हे निवेदन प्रशासनासाठी सावधानतेचा सिग्नल ठरत असून गावागावातून याला मोठा पाठिंबा मिळतोय. गाव रडतंय, पोरं वाट बघतायत, रुग्ण झुरतोय आणि साहेब मात्र ठसक्यात आहेत. प्रशासन आता तरी जागं होईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. नमस्कार, मी सय्यद अजहर. आज परत एकदा मुख्य विषयाकडे आपलं लक्ष वेधितो. जिल्हा परिषदेचे शाळेचे शिक्षक हे मुख्यालय हजर राहत असल्या कारणाने आज मुलांवर भविष्याची चिंता निर्माण झाली आहे. देशामध्ये शिक्षणाचा मुद्दा इतका मोठा असताना मराठी भाषा ही आपण अंमलात आणलेली असून या मराठी भाषा दर्जवण्यासाठी किंवा मराठी भाषा टिकवण्यासाठी किंवा दर्जा वाढवण्यासाठी आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळा या टिकवण्या खूप गरजेचं आहे. पण इथे आज शिक्षकांची अशी मनमर्जी झालेली आहे की शासनाने वारंवार GR काढून सुद्धा इथे हे शिक्षक मुख्यालय हजर राहत नाही. आरोग्य सेवक, आरोग्याच्या जे विद्यार्थी उपकेंद्र आहे, जिथं RHC, PSC आहे, इथं हे अधिकारी उपस्थित राहत नाही. यांच्यावर उच्च पद्धतीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा यांना पदमुक्त करण्यात यावे. जर पदमुक्त करण्यात आले नाही तर येणाऱ्या 8 दिवसाच्या आत मी आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभरात करणार आहे. याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. धन्यवाद. साजिद पठाण, स्टार मराठी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज.